इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 एकूण 50 गुणाची प्रश्नपत्रिका आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहिली सुद्धा आहे. तर त्या प्रश्नपत्रिकेची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 1 पहिला. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्याच्यात पहिला प्रश्न आहे तारका समूह म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आपण पाहून घेऊया. की खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या व प्राणी किंवा व्यक्तीची विशिष्ट आकृतीत दिसणाऱ्या ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह म्हणतात. दुसरा प्रश्न आहे कोणते चुंबकीय ध्रुव एकमेकाकडे आकर्षित होतात? त्याचं उत्तर पाहूया की चुंबकीय विजातीय ध्रुव एकमेकाकडे आकर्षित होतात. याचा अर्थ एका चुंबकाचा उत्तर ध्रुव व दुसऱ्या चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाकडे आकर्षित होतात. अशा प्रकारे त्याचं उत्तर असणार आहे. तिसरा प्रश्न पाहूया ध्वनीची तीव्रता कशावर अवलंबून असते? उत्तर पाहूया ध्वनीच्या कंपनाचा आयाम, कंपनाची वारंवारता व ध्वनीच्या उगमस्थान पासूनचे अंतर ध्वनीची तीव्रता यावर अवलंबून असते. चौथा प्रश्न आहे जीवाश्म इंधन म्हणजे काय? की जी जमिनीत गाडले गेलेले सजीवावर अवशेषावर वरून प्रचंड दाब व उष्णता यांचा परिणाम होऊन त्यांचे रूपांतर इंधनात झाले. या इंधनाला जीवाश्म इंधन असे म्हणतात. पुढे सरकूया आपण. प्रश्न 2 रिकाम्या जागे कंसातील योग्य शब्द लिहा. तर त्याचं उत्तरे आपण पाहूया की दुसऱ्याचं उत्तर असणार आहे मुख, तिसऱ्याचं उत्तर असणार आहे हरितलवके, चौथ्याचं उत्तर असणार आहे मिश्रण, पाचव्याचं उत्तर असणार आहे डेसिबल आणि पहिल्याचं उत्तर आपल्याला शोधून लिहायचं आहे. त्यानंतर आपण पाहूया क प्रश्न. तर हायड्रोजनचं आपण संज्ञा लिहूया H. त्यानंतर कॅल्शियमचं Ca. त्यानंतर आपण सोडियमचं पाहूया, सोडियमचं Na. मॅग्नेशियमचं असणार आहेत Mg. त्यानंतर आपण फॉस्फरसचं आपण पाहूया P आणि कार्बनचं असणार आहे C. की दोन नावे लिहा. पहिला प्रश्न आहे निसर्ग निर्मिती अपमार्जक. तर त्याचं दोन नावे आपण पाहूया. आस्थी स्नायू, हृदयाचे स्नायू, मृदू स्नायू. दुसरं पाहूया सागरी व्यवसाय, कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन. औषधी वनस्पती आपण पाहूया की औषधी वनस्पती आवळा, कडुलिंबू आहे, हिरडा आहे, बिहडा आहे आणि तुळस आहे. चौथं पाहूया पावसाळी नक्षत्रे कुठली आहेत? त्याच्यात फक्त आपल्याला 2 लिहायचे आहेत. मृगशीर्ष, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मगा अशा प्रकारे जी काही इत्यादी आपल्याला नावं माहिती आहे ते आपण 2 लिहायची आहेत. पुढे सरकूया आपण. जोड्या लावा. स्टेनलेस स्टील, संमिश्र, चांदी, धातू, मीठ, संयुज आणि कोळसा मूलद्रव्य. त्यानंतर आपण पाहूया खनिजे दिलेले आहेत आणि उपयोग त्याचे आपल्याला लिहायचे आहेत. थोरियमचा उपयोग आपण पाहूया अणु ऊर्जा निर्मिती. मॅग्नेशियमचा उपयोग कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्ब मध्ये त्याचा उपयोग होतो. तिसरं पाहूया पोटॅशियम साबण, काच आणि खत निर्मितीसाठी होतो आणि सोडियम कापड कागद निर्मितीसाठी होतो. प्रश्न पाहूया तिसरा कारणे लिहा. त्याच्यात आपण प्रश्न क्रमांक 3 पाहणार आहोत. हवा बंद अन्न पदार्थ विकत घेताना त्याच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. याचं उत्तर आपण पाहूया. पदार्थ ठराविक काळापुरताच टिकून राहतो. हा कालावधी पदार्थाच्या वेष्टनावर नमूद केलेला असतो. हा कालावधी संपला की त्याच्यात रासायनिक व अपरिवर्तनीय बदल घडल्याने असे पदार्थ आरोग्यास घातक ठरतात. म्हणून हवाबंद अन्न पदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. त्यानंतर आपण बाकीचे प्रश्न आपल्याला करायचे आहे. आपण पाहूया ब प्रश्न. आकृती काढून आपल्याला ती आकृतीची नावे लिहायची आहेत. जरा डोके चालवा. ह्या प्रश्नाची उत्तरे आपण पाहूया. की पहिला आहे जंगलतोडीचे काय दुष्परिणाम होतात? त्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया. की हवेतील कार्बन डायऑक्साईडचे शोषण कमी प्रमाणात होऊन हवामान बदलाचे प्रमाण वाढेल. ऑक्सिजनचे उत्पादन कमी होईल. मृदेची धूप, पर्जन्य अनियमितता अशा हानिकारक बदलाने पृथ्वीचा नाश होईल व जैवविविधता संपुष्टात येईल
आणि वन्य प्राणी अस्तांगत होतील. दुसरं पाहूया, दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वी कोणकोणत्या पदार्थाचा वापर करत असे? तर दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वी बाभळाची साल, कडुलिंबाची काडी, राख, मंजन, मीठ व डाळिंबाची साल असे अनेक पदार्थ वापरले जात असतात. तिसरं पाहूया, हवेमध्ये असणारे मूल्यद्रव्य कोणते? की हवेमध्ये काय असते? ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, ऑर्गॉन अशा अनेक मूलद्रव्य हवेमध्ये मिसळलेले असतात. प्रश्न क्रमांक 4. खालील दिलेले बदल कोणत्या प्रसंगात मोडतात? पहिला आहे पृथ्वीचे परिभ्रमण, रासायनिक बदल, रासायनिक बदल. त्यानंतर आपण पाहूया दुसरं आहे ते म्हणजेच स्प्रिंग ताणणे, भौतिक बदल. कुठला बदल? तर भौतिक बदल. त्यानंतर आपण पाहूया फटाका फुटणे, हा सुद्धा रासायनिक बदल आहे. आणि भूकंप होणे हा सुद्धा भौतिक बदल आहे. आणि माहिती लिहा फक्त एक. आपल्याला याची उत्तरे आपल्याला सोडवायची आहे स्वतः. आणि आपण ही जी प्रश्नपत्रिका होती या प्रश्नपत्रिकेचे उत्तरे आपण पाहिलेले आहे. नक्कीच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल. विद्यार्थ्यांनी लाईक करा. विद्यार्थी खूप लाईक कमी करतात, तर विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. असेच प्रकारची नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.